माझं नाव भूमिका आहे. आमचं जुनं घर अगदी अरुंद गल्ल्यांमध्ये होतं आणि घर देखील छोटंसंच होतं. आम्ही 3 खोल्यांच्या छोट्याशा घरात राहत होतो, ज्याला माझ्या काकू नेहमी उपकार म्हणून मोजत असत. त्या नेहमी म्हणायच्या, आम्ही नसतो तर तुम्ही लोक रस्त्यावर असतात. त्यांची तीच एक गोष्ट परत परत ऐकवायची सवय होती. लहानपणापासूनच मी त्यांच्या बोलण्यात एक प्रकारचं विष अनुभवत आले. माझे वडील साधे टेलर होते. त्यांनी कधीही कुणाला प्रत्युत्तर दिलं नाही. फक्त प्रामाणिकपणे स्वतःचं काम करत राहिले. त्यांच्या छोट्याशा वर्कशॉपमध्ये त्यांच्या मशिनांचा आवाज आणि त्यांच्या घामाची एक खास दरवळ सतत असायची. ते कपडे शिवताना मनोमन प्रार्थना करायचे, एक दिवस माझी मुलगी खूप पुढे जाईल. मी त्यांना विचारायची, आपण खरंच खूप गरीब आहोत का? ते हसायचे आणि म्हणायचे, नाही ग बाळा, आपण फक्त श्रीमंत नाही आहोत. हा फरक लक्षात ठेव. मी तो फरक समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो समजायला मला कित्येक वर्ष लागली. आमचे काका, वडिलांचे लहान भाऊ, बेकायदेशीर मार्गाने दुबईला गेले होते. खूप कमी लोकांना माहीत होतं की त्यांनी तिथे जाण्यासाठी आईचे दागिने आणि वडिलांची शिवणयंत्र विकली होती. पण वडिलांनी परत एक नवीन मशीन विकत घेतली. कोणाकडे तक्रारही केली नाही. ते खरं त्यांच्या डोळ्यात कायमचं दडून राहिलं. काही वर्षात काकांनी भरपूर पैसा कमावला. मोठी गाडी, महागडे कपडे, स्मार्टफोन, सगळंच आलं त्यांच्या आयुष्यात. त्यांची मुलं महागड्या इंग्लिश स्कूलमध्ये शिकायची, इंग्लिश बोलायची. प्रत्येक सुट्टीत देशविदेशात फिरायला जायची. आम्ही सरकारी शाळेत शिकलो. माझा युनिफॉर्म फाटलेला होता. माझे बूट आई दर आठवड्याला पॉलिश करायची, तेव्हाच ते थोडेसे नवीनसारखे वाटायचे. मी लहान वयातच खूप समजूतदार झाले. काकूची वागणूक खूप कठोर होती. त्या जेव्हा आमच्या घरी यायच्या, त्यांच्या डोळ्यात आमच्याबद्दल नेहमी तिरस्कार असायचा. एकदा तर त्या म्हणाल्या, भूमिका, तू तरी शिकून सवरून काहीतरी हो, म्हणजे आम्हालाही तुमच्यावर उपकार करत बसायला लागू नये. भिकारी कुठले? मी त्यांच्या बोलण्याकडे शांतपणे पाहत राहिले. उत्तर काहीही दिलं नाही. काकांच्या घरी नेहमीच एक उठाव असायचा. काकू खूप गर्विष्ठ होत्या. एकदा आम्ही वडिलांसोबत त्यांच्या घरी गेलो होतो. दरवाजा उघडताच काकू म्हणाल्या, बुटं बाहेरच काढा, नाहीतर आमचं घर खराब होईल. वडिलांनी काहीच बोललं नाही. शांतपणे बुटं बाहेर काढले आणि घरात गेले. तो दिवस माझ्या मनात कायमचा खोलवर रुतून राहिला. त्या दिवशी मी स्वतःशी एक वचन दिलं, एक दिवस मी अशी बनेन की याच लोकांना माझ्या दारात बुटं काढून यावं लागेल. मी रात्री जागून अभ्यास करायचे. आई झोपताना माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणायची, माझी मुलगी, देव तुला यश देवो, जेणेकरून तुझे वडील कधीतरी अभिमानाने मान वर करून जगू शकतील. हेच माझं स्वप्न होतं. अनेकदा माझं मन हरायचं, थकायचं, पण वडिलांच्या शांत त्यागाने मला सावरून ठेवलं. काकांची ऐशारामातली जिंदगी, काकूची अपमानास्पद वागणूक आणि शाळेतील मुलांनी उडवलेला माझा उपहास, हे सगळं सहन केलं, पण माझं स्वप्न मी कधीच सोडलं नाही. आईची सगळ्यात मोठी चिंता विजेचं बिल नव्हतं, तर काकूंचे टोमणे होते. एकदा काकूंनी वडिलांसमोरच म्हटलं, तुमच्या मुलांनी आमच्या मुलांबरोबर खेळू नये, सगळं आमचंच हिसकावून घ्यायचं असतं त्यांना. तुम्ही लोक भिकारी आहात आणि भिकारीच राहाल. वडिलांनी मान खाली घातली. मी लगेच माझ्या बहिणीचा हात पकडला आणि तिथून उठून आमच्या घरी आले. त्या क्षणी मला उमजलं की ही जागा आपल्यासाठी नाही. पण वडील दर रविवारी काकांच्या घरी काहीतरी घेऊन जायचे. कधी फळं, कधी स्वतः शिवलेले कपडे, कधी काहीतरी दुसरंच. एकदा मी त्यांना विचारलं, बाबा, जे लोक आपल्याला इतकं खालच्या नजरेने पाहतात, त्यांच्याकडे तुम्ही का जातात? वडील शांतपणे म्हणाले, बाळा, नातेसंबंध पैसे नव्हे तर कर्तव्याने निभावले जातात. त्यावेळी कर्तव्य हा शब्द माझ्यासाठी खूप मोठा होता, पण त्याचा अर्थ मी हळूहळू दररोज शिकत गेले.
एक दिवस काकूंनी अजून अपमान करत सांगितले, माझा नवरा दुबईहून पैसे पाठवतो, तुमचे वडील इथे कपडे शिवून कसा तरी गुजराण करतात. त्या दिवशी मी पहिल्यांदा उत्तर दिलं, शिवणकाम काही वाईट नाही. आमचे वडील मेहनतीने कमावतात, कुणासमोर हात नाही पसरत. आमच्या मुलांचं आयुष्य याच कामावर चाललंय. काकूंनी तेव्हा तोंड वाकडं केलं होतं. एकदा काकांचा मुलगा मोहित माझ्या हातात इंग्रजीचं पुस्तक पाहून म्हणाला, अरे, इंग्लिश काय शिकायची गोष्ट आहे? आम्ही तर फ्रेंच शिकतो. मी हसून उत्तर दिलं, भाषा काहीही असो, शिक्षण असेल तर प्रत्येक भाषा सोपी वाटते. तो हसायला लागला आणि म्हणाला, ही सगळी छोटी माणसंच असं बोलतात. त्या दिवशी मला कळाले की ते फक्त आमच्या परिस्थितीवर नाही तर आमच्या स्वप्नांवरही हसतात. त्याच वर्षी काकूंनी त्यांच्या घरी एक कार्यक्रम ठेवल्याचं सांगितलं आणि सगळ्यांना आमंत्रण दिलं. आम्ही सगळे गेलो, पण दरवाजावर त्यांनीच म्हटलं, आम्हाला माहीतच नव्हतं की तुम्ही पण याल, आणि असंही तुमच्यासारख्या लोकांनी आलं की आमच्या पाहुण्यांसमोर आमची खूप बदनामी होते. हे ऐकताच आई आम्हा सगळ्यांना घेऊन तिथून परत आली. त्या दिवशी मी अजून एक निर्णय घेतला. प्रत्येक अपमान आणि प्रत्येक नकारात्मक टिप्पणी माझ्यासाठी एक पायरी ठरेल. आई काकूंच्या बोलण्यावर दुःख करत असे आणि म्हणायची, तुला त्यांच्यासारखं बनायचं नाही. मी तिला म्हटलं, आई, त्यांच्यासारखं बनायचं नाही, पण आपण स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. त्या दिवसानंतर मी माझ्या शिक्षणालाच माझं सर्वस्व मानलं. मी ठरवून टाकलं होतं की मी सरकारी शाळेत शिकेल तरी स्वतःचं नाव कमावणारच. मला सगळ्यांना दाखवायचं होतं की भिकारी तो नसतो ज्याच्याकडे पैसे नसतात, तर तो असतो ज्याची विचारसरणी गरीब आणि घाणेरडी असते. हायस्कूलचा निकाल आला आणि मी खूप आनंदी झाले. साधीशी मार्कशीट, एक साधा कागद होता तो, पण माझ्यासाठी तो जणू एखाद्या खजिन्याची चावीच होती. आईबाबांनी खूप प्रेम आणि आशीर्वाद दिला. वडील थोडा वेळ शांत होते आणि मग म्हणाले, आता पुढचं बघायचं आहे बाळा. प्रश्न असा होता की पुढे शिक्षण कसं होणार? आधीच घरात वीज, गॅस आणि राशन यासाठी खर्च पुरेसा होत नव्हता. कोचिंग क्लासेस, कॉलेजचं फी, पुस्तके, हे सगळं आमच्यासाठी फक्त स्वप्न होतं. वडिलांची नजर माझ्या पुस्तकांवर स्थिरावली होती. त्यांना ते जणू एक ओझंसं वाटत होतं. मी ठरवलं, हे ओझं त्यांच्यावर पडू द्यायचं नाही. मी त्यांना म्हटलं, आपण काळजी करू नका, मी स्वतः तयारी करीन. वडिलांनी माझ्या डोळ्यात पाहिलं, जणू विचारत होते की खरंच त्यांची मुलगी हे करू शकेल का? मग हळूच म्हणाले, जे काही कर, मनापासून कर. मी आमच्या घराच्या कोपऱ्यातल्या एका छोट्याशा खोलीला माझं अभ्यासाचं ठिकाण बनवलं. तिथे तोच जुना पंखा, लाकडी टेबल आणि एक छोटा स्टूल होता. मी एका वहीच्या पहिल्या पान्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं, स्वप्न अपूर्ण नसतात, ती सोडली जातात. बाबांच्या एका मित्राच्या मुलीला, जी BA करत होती, तिच्याकडे काही जुनी पुस्तकं होती. मी तिच्याकडे जाऊन अभ्यास करायचे. तिने मला तिची सगळी पुस्तकं दिली आणि अभ्यासात खूप मदत देखील केली. ती नेहमी माझं कौतुक करायची आणि म्हणायची, तुझ्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे. तू एक दिवस नक्कीच यशस्वी होशील. एकदा तिने विचारलं, तू पुढे काय बनायचं स्वप्न बघतेस? मी म्हटलं, मी IPS ऑफिसर बनायचं ठरवलं आहे. ती हसली आणि म्हणाली, अगं, असे स्वप्न श्रीमंत लोकांसाठी असतात. तुझं घर बघ, परिस्थिती बघ, हे सगळं कसं शक्य आहे? मी शांतपणे म्हणाले, फक्त स्वतःवर आणि वरच्या देवावर विश्वास आहे. हीच माझी सगळ्यात मोठी ताकद आहे. त्या दिवशी मी मनात ठरवलं की IPS बनणं हे आता फक्त स्वप्न नाही, तर माझं ध्येय आहे. जेव्हा काकूंना कळालं की मी अजूनही शिक्षण चालू ठेवलं आहे, तेव्हा त्यांचा पुन्हा एक जहरी टोमणा आला. त्या म्हणाल्या,
भिकारी लोकांनी IPS ऑफिसर होण्याचं स्वप्न पाहू नये. झोप खराब होते आणि बरंच काही वाया जातं. पण यावेळी मी शांत राहिले नाही. मी म्हटलं, स्वप्न तोच पाहतो जो जागा असतो. झोपेत तर फक्त सावल्या येतात. काकू काही वेळासाठी गप्प झाल्या, पण त्यांच्या डोळ्यात एक प्रकारचं उपहासात्मक हसू झळकून दिसलं. मला माहीत होतं की त्या हसत आहेत, पण मला खात्री होती की एक दिवस येईल जेव्हा त्यांचं हसू लाजेच्या अश्रूंमध्ये बदलेल. माझं शिक्षण चालूच होतं. खूप अभ्यासामुळे अनेकदा माझं डोकं शांत सुन्न व्हायचं. तेव्हा मी आकाशाकडे बघायचे आणि स्वतःलाच म्हणायचे, एक दिवस हे आकाश सुद्धा गाठील. आमच्या शहराजवळ एक छोटंसं कसब होतं, जिथे गरजेच्या सगळ्या गोष्टी मिळायच्या. तिथे एक छोटीशी वाचनालय होती आणि ती आमच्या कॉलनीजवळच होती, म्हणून खूप सोयीचं होतं. आई मला रोज तिथे चालत सोडायची आणि काही तासांनी परत घेऊन यायची. मी दररोज तिथे जायला लागले. जागा लहान होती, पण खूप शांत होती, जिथे माझा अभ्यास फुलत गेला. एक दिवस तिथे मला एक काका भेटले. ते म्हणाले, बाळा, तू रोज इथे येतेस, काय वाचतेस? मी म्हटलं, काका, मी IPS बनायचं ठरवलं आहे. ते हसले आणि म्हणाले, हिम्मत आहे तुझ्यात. मी रिटायर्ड प्राध्यापक आहे. काही समजलं नाही तर मला विचार. हे असे छोटे छोटे लोक माझ्या मोठ्या प्रवासाचे आधारस्तंभ बनत गेले. मला समजत होतं की बाबांना अभिमान वाटतो, पण ते व्यक्त करत नव्हते. एक दिवस मी त्यांना म्हटलं, बाबा, जेव्हा मी ऑफिसर बनेन तेव्हा तुमच्यासाठी नवीन टेक्नॉलॉजीची शिवणयंत्र घेईन. बाबा हसले आणि म्हणाले, मशीन नको, फक्त एवढं प्रार्थना कर की माझी मुलगी यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचावी. त्या क्षणी मला जाणवलं की बाबांना माझ्या यशापेक्षा माझ्या निश्चयाचा आणि मेहनतीचा जास्त अभिमान वाटतो. आता मी फक्त परीक्षा नाही, तर माझं संपूर्ण आयुष्य त्या स्वप्नांच्या अनुरूप घडवत होते. मी एका सामान्य टेलरची मुलगी होते, पण माझ्यात जिद्द आणि आत्मविश्वास उभा राहिलेला होता. आणि एक दिवस हा आत्मविश्वास सगळ्या जगापुढे दिसणार होता. बाबांच्या मित्राच्या मुलीप्रमाणेच तिच्यासोबत माझा अभ्यास खूप चांगला चालला होता. रोज काहीतरी नवीन शिकायला मिळायचं आणि जणू मी आणि वेळ यांच्यातच एक स्पर्धा सुरू होती. ममताकडे स्क्रीन टच मोबाईल होता. तिच्या घरी परिस्थिती चांगली होती. वायफाय सुद्धा होतं. मी बाबांची परवानगी घेऊन तिच्या घरी जाऊन इंटरनेटवरून अभ्यास सुरू केला. रोज 1 तास मी तिच्या मोबाईलवरून अभ्यासासाठी वेगवेगळ्या गोष्टी सर्च करत असे. तो 1 तास माझ्या दिवसाचा सर्वात मौल्यवान भाग असायचा. ती माझ्या प्रवासात माझी खूप मदत करत होती. मी घरी परत आल्यावरही अभ्यास करतच असे. आई म्हणायची, बाळा, खूप दमली असशील, थोडा आराम कर. पण माझं उत्तर ठरलेलं असायचं, जर आज आराम केला तर संपूर्ण आयुष्य थकव्यात जाईल. घरी आई माझ्यासोबत होती. ती माझं बळ होती. पण काकूंची भाषा मात्र दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालली होती. एक दिवस बाबा काकूंच्या घरी कपडे देऊन परत आले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती. मी काही विचारलं नाही, पण संध्याकाळी गल्लीमध्ये काकूंचा आवाज घुमत होता, मला तर माझ्या दुबईला असलेल्या नवऱ्याने सगळी सोय दिली आहे आणि हे आहेत आपले जेट. अजूनही गल्लीमध्ये शिवणयंत्र चालवत बसलेत. बाबा दरवाजाजवळ शांत बसले होते. त्यांनी फक्त नजर खाली घातली आणि मी सुद्धा गप्पच राहिले. पण मन मात्र आता अधिक झुकण्याऐवजी उभं राहिलं होतं. एक दिवस काकूंची मुलगी जान्हवी माझ्याकडे आली आणि म्हणाली, मम्मी म्हणत होती की तू पुस्तकं घेऊन रोज लायब्ररीत का जातेस? काही काम का करत नाही? काहीतरी नोकरी शोध ना. तुमच्यासारखे लोक तर झाडू भांडे यासाठीच असतात. मी शांतपणे म्हणाले, हो, मी तुमचे भांडे पण घासू शकते,
आणि तुझी घाणेरडी विचारसरणीही साफ करू शकते. ती हसून म्हणाली, हे विचार नाही, हे तर वास्तव आहे. तू कितीही शिकलीस तरी काही लोक कायम तळालाच राहतात. तुझ्या शिकण्यात काही फरक पडणार नाही. मी फक्त दरवाजा बंद केला. काही गोष्टींचं उत्तर फक्त वेळच देतो. त्या दिवसानंतर मी शिक्षणाकडे अधिक लक्ष देऊ लागले. सकाळी लवकर उठणं, दिवसभर आईला घरकामात मदत करणं आणि त्यानंतर फक्त अभ्यास. माझ्यासाठी वेळेचा एक क्षण सुद्धा वाया गेला नाही. आई म्हणायची, बाळा तू दमली असशील. पण मी म्हणायचे, आई मी फक्त स्वतःसाठी नाही तर माझ्या वडिलांची इज्जत टिकवण्यासाठी लढते. आता गल्लीतल्या बायका काकूंच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागल्या होत्या. कोणीतरी पाठीमागून म्हणायचं, एक टेलरची मुलगी IPS बनायचं स्वप्न पाहते. काही जणी हसायच्या आणि म्हणायच्या, IPS ऑफिसर बनायचं स्वप्न बघायला ही पात्रता लागते. मी हे सगळं आईला सांगितलं तर आई हसून म्हणाली, बाळा लोक पाठीमागून राजाला सुद्धा वाईट बोलतात. तू तर एक सामान्य माणूस आहेस. एक दिवस त्यांनी पुन्हा म्हटलं, तुला काय वाटतं, पुस्तकं आणि नोट्स बघून IPS ऑफिसर बनशील? तुझ्यासारखे लोक तर फायली उचलायला सुद्धा लायक नसतात. यावेळी बाबा तिथेच बसले होते. मी त्यांच्या दिशेने पाहिलं. त्यांनी डोळे बंद केले. जसं आता हे सगळं सहन करणं त्यांची सवयच झाली आहे. रात्री मी बाबांना विचारलं, बाबा तुम्ही काकूंच्या अशा चुकीच्या गोष्टींचं उत्तर का देत नाही? ते हळूच म्हणाले, बाळा उत्तर दिल्याने फक्त आवाज वाढतो, उंची नाही. आणि मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे पहिल्यांदाच होतं की बाबांनी उघडपणे सांगितलं की त्यांना माझ्यावर खूप विश्वास आहे. मला वाटलं जसं कोणीतरी माझ्या हातात जगाची सगळी ताकद दिली आहे. आता मला माघार घ्यायची नव्हती. जेव्हा मी IPS ऑफिसरच्या परीक्षेला जायला निघाले तेव्हा बाबांनी विचारलं, बाळा तुला काय वाटतं, तू हे करू शकशील? मी हसून म्हटलं, बाबा मला पूर्ण विश्वास आहे. बाबा बराच वेळ माझ्याकडे पाहत राहिले आणि मग म्हणाले, बाळा जेव्हा तू जन्माला आलीस तेव्हा मी कधीच असं विचारलं नव्हतं की देवाने तुला आमचं नशीब बदलण्यासाठी पाठवलं आहे. पण आता वाटतं नशीब आधीच लिहिलेलं नसतं. जे लिहायला शिकतो तोच ते बदलू शकतो. आता माझं स्वप्न फक्त एक उद्दिष्ट उरलेलं नव्हतं, ते माझ्या आतली एक जळणारी आग बनली होती. मी मनाशी घेतलं की आता पुढचं पाऊल शहराकडे असेल, जिथे परीक्षेच्या तयारीसाठी चांगलं वातावरण, पुस्तकं आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. मी बाबांशी बोलले की माझं कॉलेज शहरातच आहे आणि परीक्षेसाठी तिथे जायचंच आहे. म्हणून काही दिवस शहरातच राहून अभ्यास करायचं ठरवलं आहे, जेणेकरून इथल्या निरर्थक गोष्टींपासून माझं दुर्लक्ष होईल. बाबा म्हणाले, बाळा पण तू तिथे राहणार कुठे? मी म्हणाले, मी तिथे एखादा फ्लॅट भाड्याने घेईन, लहान मुलांना ट्युशन शिकवेन, काही पैसे माझ्या खात्यात आहेत ते काढेन. बाबांनी माझ्याकडे पाहिले आणि पहिल्यांदाच माझ्या निर्णयाला ताबडतोब होकार दिला. कदाचित तेही या वातावरणाने थकले होते. त्यांच्याकडे एक जुनी शिवणयंत्र होती. त्यांनी तीही विकून टाकली. काकूंना कळाल्यावर त्या दारात उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, कुठं चालली आहेस? बाबा शांतपणे म्हणाले, शहरात चाललोय, थोड्या दिवसांसाठी. काकू हसून म्हणाल्या, शहरात जाऊन काय करशील? कुणाची ओळख लावशील का की फक्त स्वप्नांच्या मागे धावत राहशील? आम्ही काहीच बोललो नाही. सामान उचलला आणि मागे वळून पाहिलंही नाही. मला माहीत होतं त्या अजूनही दारात उभ्या आहेत, आमच्या स्वप्नांची थट्टा करत आहेत. पण एक दिवस येईल जेव्हा त्या सगळं समजून घेतील. शहरात आल्यावर सगळं नवीन वाटत होतं. शहराचे रस्ते माझ्यासाठी अनोळखी होते. अनेक चेहरे आणि अगणित घरं. आम्ही एक छोटासा फ्लॅट भाड्याने घेतला होता. तिथे छप्पर गळत होतं.
बाथरूमचा नळ कायम टपकत होता, पण तिथे ती घुसमट नव्हती जी जुन्या घरात होती. अजून माझे परीक्षेचे दिवस सुरू झाले नव्हते. परीक्षेला अजून 5 महिने होते. तोवर मला भरपूर तयारी करायची होती. शहरातल्या कॉलेजमध्ये मन लावून शिकायचं होतं आणि तयारीसाठी मी एका अकॅडमीत प्रवेश घेतला, जिथं संध्याकाळी क्लासेस होते. दिवसभर मी लहान मुलांना ट्युशन शिकवायला लागले. कधीकधी रात्री 1-1.5 तास लायब्ररीत जाऊन बसायचे. दुसऱ्या बाजूला माझं ट्रेनिंगही सुरू होतं. माझं जग अगदी मर्यादित होतं, पण माझं ध्येय मात्र आता स्पष्ट होतं. 2-3 दिवसांनंतर ममताचा फोन आला. ती म्हणाली, ऐकलं की तू ट्रेनिंगसाठी शहरात गेली आहेस. खूप छान आहे हे. इथे सगळ्यांना तुझी खूप आठवण येते. तू मला सांगून सुद्धा नाही गेलीस. निदान भेट तरी द्यायची होतीस ना यार. मी म्हणाले, मी इथे फक्त परीक्षा द्यायला नाही, तर संपूर्ण तयारीसाठी आले. माझ्यासाठी प्रार्थना कर की मी यशस्वी होईन. शहरात कुणालाही माहीत नव्हतं की मी कोण आहे, कुठून आले आहे, कोणत्या घरातून आले आहे. मी स्वतःला वेळेच्या हवाली केलं होतं आणि ठरवलं होतं, आता फक्त माझे निकालच बोलतील. इथलं शिक्षणाचं वातावरण खूप वेगळं होतं. इथे लोक फक्त गुणांमागे नव्हते, तर एकमेकांशी स्पर्धेत होते. सगळं मोजलं जात होतं. ट्रेनिंग दरम्यान मला खूप अडचणी येत होत्या, पण मी हार मानली नाही आणि जेवढं शक्य होतं तेवढं स्वतःला यशस्वी बनवण्याचा प्रयत्न करत राहिले. मी मनाशी ठरवलं होतं की मी इथे फक्त मेहनत करायला नाही, तर स्वतःला सिद्ध करायला आले आहे. कॉलेजमध्ये माझी ओळख नैना नावाच्या एका मुलीशी झाली. ती एका मोठ्या अधिकाऱ्याची मुलगी होती आणि खूप श्रीमंत घरातून आली होती. आम्ही दोघींनी मिळून ग्रुप स्टडी सुरू केली. एकदा मी तिला विचारलं की तुझ्याकडे तर सगळं आहे, तुला काही करावं लागत नाही, तरी तू इतकी मेहनत का करतेस? ती हसली आणि म्हणाली, कारण स्पर्धा ओळखीनं नाही जिंकता येत, तयारीनं जिंकावी लागते. नैनाला माझ्या अभ्यासाची चिकाटी पाहून वाटायला लागलं की मी नक्कीच माझ्या परीक्षेत यशस्वी होईल आणि एक दिवस माझ्या शहराची मोठी IPS ऑफिसर बनेन. मी म्हणाले, हो, मी आता सगळं शिकून घेतलं आहे. माझी तयारी पूर्ण आहे. फक्त प्रार्थना कर की मी यशस्वी होईन, कारण मला माझ्या वडिलांची मान गर्वाने उंच करायची आहे. जे लोक माझ्या वडिलांना फक्त टेलर समजतात, त्यांना दाखवायचं आहे की एक टेलर आपल्या मेहनतीने आपल्या मुलीला IPS ऑफिसर बनवू शकतो. माझं बोलणं ऐकून ती हसली आणि म्हणाली, तुमच्यासारखेच लोक पुढे जाऊन खरं यश मिळवतात. मी एक रुटीन बनवलं होतं. सकाळी मी अभ्यास करत असे, संध्याकाळी फ्लॅटची कामं सांभाळत असे आणि रात्री थोडा वेळ घरी फोन करून आईवडिलांशी बोलत असे. आई म्हणायची, बाळा, हे शहर तुला बदलून टाकणार नाही ना? मी म्हणत असे, नाही आई, हे शहर मला तसंच बनवतंय जे मी लहानपणापासून व्हायचं स्वप्न पाहिलं होतं. माझ्या आईवडिलांना माझ्याशिवाय एक आठवडाही सहन झाला नाही. त्यांनीही आपला सामान भरला आणि माझ्यासोबत फ्लॅटमध्ये राहायला आले. ते म्हणाले, बाळा, आम्हाला माहिती आहे की आमच्याशिवाय तू स्वतःची काळजी घेऊ शकणार नाही. आता आम्हाला फक्त तूच आहेस. तुझ्याशिवाय आमच्या या जगात दुसरं काही उरलेलं नाही. म्हणून आम्ही तुझ्याकडे आलो आहोत. वडिलांनी आपली शिवणयंत्र सुद्धा सोबत आणली होती. दुसऱ्याच दिवशी त्यांनी ती पुन्हा सेट केली आणि त्याची दुरुस्ती करू लागले. मी विचारलं, बाबा, तुम्ही इथे कुणासाठी कपडे शिवताय? ते म्हणाले, एका बाईने सांगितलं की त्यांच्या घरी लग्न आहे. मी त्यांना सांगितले की मी एक टेलर आहे आणि चांगली शिवणकाम करतो. ते म्हणाले, ठीक आहे, आमच्या घरातल्या लग्नाचे सगळे कपडे आम्ही तुम्हालाच देतो. आता तू इथे अभ्यासासाठी आली आहेस आणि आम्हीही तुझ्या मागे आलो आहोत.
तर इथे काहीतरी करूनच आपला गुजराण करावा लागेल ना बाळा. मी हसून म्हणाले, बस बाबा, आता थोडा वेळ अजून वाट पहा. मग तुम्ही फक्त शिवणकाम नाही तर अभिमानाचं काम कराल. आई म्हणाली, बाळा, तू एवढ्या सगळ्या गोष्टी कशा लक्षात ठेवतेस आणि एवढं सारं वाचत कशी राहतेस? मी म्हणाले, आई, माझ्यात खूप जागा आहे. फक्त यश येण्याची थोडी वाट पाहायची आहे. गल्लीतल्या फार कमी लोकांना हे माहीत होतं की आम्ही इथे आलो आहोत. जे लोक नेहमी घराबाहेर उभे राहून टीका करत असत ते आता फक्त गप्प बसले होते. एकदा ममताने फोनवर सांगितले की काकूने सगळ्यांना सांगितलंय की वडील कर्जामुळे शहरात गेले आहेत. मी शांतपणे म्हणाले, ठीक आहे, त्यांनी फक्त कर्ज नव्हे तर इज्जतही उधार घेतली होती आणि ती मी परत आणण्यासाठी इथे आली आहे. आता माझा दिवस ट्रेनिंग, ट्युशन आणि स्वतःच्या विकासात जाईल. बाबा आणि आई माझ्यासोबत होते आणि त्यांच्या डोळ्यात मला विश्वास दिसत होता. आम्ही इथे खूप खुश होतो कारण IPS ऑफिसरची ट्रेनिंग इथेच दिली जाते. मी आईवडिलांच्या डोळ्यात ती बेफिक्री पाहिली जी बऱ्याच वर्षांनी गायब झाली होती. ट्रेनिंग सुरू झाले. 3 महिने झाले आणि तयारीची गती चांगली होत होती. आईवडीलही या नव्या वातावरणामुळे काही अशांत आनंदी झाले. इथल्या काही लोकांनी बाबांकडून कपडे शिवायला सुरुवात केली होती, ज्यामुळे ट्युशनचा काही खर्चसुद्धा चालू होता. सर्व काही सुरळीत चाललं होतं. जोपर्यंत एक दिवस शांततेत वीज नाही झाली तो दिवस मी अभ्यासात मग्न झालेली होते. तेव्हा बाबांना फोन आला. नंबर बघून त्यांच्या डोळ्यात आश्चर्य दिसले. फोन आला. ते सर हसले आणि म्हणाले, अहो, खूप छान बातमी आहे, अभिनंदन. तिथे त्यांनी फोन ठेवला आणि इतकंच म्हटलं. नंतर शांत झाले. मी विचारलं, बाबा, काही झालं का? त्यांनी सांगितले, बाळा, मोहित SP झाला आहे. आज त्याच्या सन्मानार्थ आयोजन आहे. ते म्हणाले, आम्हाला निमंत्रण नाही दिलं. रात्री जेवताना आई म्हणाली, अरे, त्याने निमंत्रणच पाठवलं नाही. मी समजले की आई स्वतःला सांत्वन देत होती आणि बाबा पुन्हा एकदा तोच शांत सहनशीलपणा घेत होते. परंतु त्या दिवशी काहीतरी बदललं होतं. बाबांचा चेहरा गंभीर नव्हता, मात्र एक प्रकारचा रिक्तपणा होता. जेवणासाठी आईने मला बोलावलं, पण मी पाहिले की बाबा असामान्य शांततेत बसले होते. जेवणही हातात नव्हतं. अचानक त्यांच्या डोळ्यात अश्रू आल्यावर त्यांनी सांगितले, जेव्हा मोहित लहान होता आणि त्याला शाळेत जायचं होतं तेव्हा मी माझ्या खात्यातल्या पैशातून त्याला प्रवेश करून दिला. पुस्तकं आधी दिली. काकू तेव्हाही दुबईला जाण्याच्या विचारांमध्ये होते. जान्हवीच्या प्रवेशासाठी पैसे कमी होते, म्हणून मी माझ्या सर्व गरजेपेक्षा आधी त्यांचं शिक्षण पूर्ण करून दिलं. एकदा मी तुमच्यासाठी विचार केला, पण कदाचित मला एवढ्या अपेक्षा ठेवायला नको होत्या. मी वडिलांना म्हणाले की तुम्ही जे केलं ते तुमचं मोठेपण होतं, पण त्यांच्या लहानपणाची किंमत तुम्ही उदास राहून का भरताय? वडिलांनी हळूच उत्तर दिलं, बेटा, नातेसंबंध जपायचे असतात, समोरच्याने ओळखले नाही तरीही. फक्त कधीकधी मन फार दुखावतं. दुसऱ्या दिवशी मोहितने आपल्या घरी झालेल्या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर टाकले होते. त्यांची संपूर्ण फॅमिली खूप आनंदी दिसत होती. आपले सगळे नातेवाईक तिथे उपस्थित होते. जर कोणी नव्हते तर ते आम्ही होतो. ममताने मला मेसेज केला, तुझ्या काकांनी तुला आमंत्रण दिलं नाही का? सगळे तुझ्याबद्दलच बोलत होते. मी तिला उत्तर दिले नाही, फक्त एवढंच म्हटलं, आपण यशाच्या पार्टीला जात नाही. आपला वेळ आला की आपण आपल्या गोष्टींसह समोर येतो. त्या रात्री आई खूप वेळ जागी होती. मी तिच्याजवळ जाऊन विचारलं, आई, काही विचार करत आहेस का? तिने शांतपणे सांगितलं, हो बाळा, विचार करते. आपण तिथे असतो तर त्यांचं काय बिघडलं असतं?
तुझे वडील नातेवाईकांची किती इज्जत करत होते, पण आज आपली परिस्थिती वाईट आहे म्हणून सगळ्यांनी आपल्याला सोडलं. मी आईच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हटलं, आई, एक दिवस असा येईल की हे सगळे लोक आपल्याच दारात येऊन उभे राहतील. वडिलांनी जवळपास आठवडाभर आपले भाऊ किंवा पुतण्याबद्दल काहीच बोललं नाही. ते दररोज टेलरिंगचे काम करत आणि संध्याकाळी चहा घेऊन वर्तमानपत्र वाचत असत. मला जाणवलं की ते बातम्या कमी आणि स्वतःला जास्त वाचत होते. एक दिवस मी त्यांच्यासमोर वर्तमानपत्र ठेवलं आणि विचारलं, बाबा, जर एक दिवस या वर्तमानपत्रात माझा फोटो आणि माझ्याबद्दल बातमी आली तर तुम्हाला कसं वाटेल? त्यांनी थोडा वेळ माझ्याकडे पाहिलं आणि हळूच म्हणाले, बाळा, तेव्हा मी हे वर्तमानपत्र खूप जपून ठेवेन, कारण तीच माझ्या आयुष्यातली खरी आनंदाची आठवण असेल. मला माहीत होतं की आता माझी खरी परीक्षा सुरू झाली आहे, फक्त IPSची नव्हे तर त्या जखमा भरून काढण्याचीही, ज्या मोहितच्या यशामुळे आणि आपल्याला दुर्लक्षित केल्यामुळे मिळाल्या होत्या. अकॅडमीमध्ये माझं ट्रेनिंग सुरू होतं आणि आता संपायला आलं होतं, कारण परीक्षेचा काळ जवळ येत होता. वडिलांच्या चेहऱ्यावर एक शांतता होती, ती पूर्वीसारखी नव्हती. काम करताना ते मध्येच थांबायचे, जसं काहीतरी आठवतंय. वर्तमानपत्र वाचताना पानं उलटायला विसरायचे. एक दिवस आईने मला हळूच बोलावलं आणि म्हणाली, बाळा, तुझे वडील जरा बदललेले वाटतात, आधीसारखं काही बोलत नाही. मी म्हटलं, आई, मला माहीत आहे. वडिलांना यात खंत आहे की काकांच्या घरी आपल्याला बोलावलं नाही. मी ठरवलं होतं, जर पुन्हा कुठल्या कार्यक्रमात आपलं नाव नसेल तर यावेळी आपण स्वतः जाऊ. पण यावेळी मी केवळ तमाशा बनणार नाही. मी माझ्या खोलीत जाऊन पुस्तकं एकत्र केली. सगळं काही तेच होतं, तेच नोट्स, तेच पुस्तकं, पण आता माझ्या नजरेत त्यांचा अर्थ बदलला होता. आता IPS हे केवळ यशाचं साधन नव्हतं, तर एक उत्तर होतं त्या विचारसरणीला जी वर्षानुवर्षे आमच्या आत्मविश्वासाला पायदळी तुडवत आली होती. माझी जिद्द आता अधिकच प्रबळ झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी वडील लवकर उठले. मी त्यांच्या जवळ गेले आणि म्हणाले, आजपासून माझी तयारी सुरू झाली आहे आणि तुम्ही वचन द्या की तुम्ही हार मानणार नाही. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात नरमपणा होता आणि खूप सारं दुःख. ते म्हणाले, बेटा, मी हार मानत नाही, पण थकलोय. मी म्हणाले, तर आता माझी पाळी आहे. आता तुम्ही फक्त आराम कराल आणि मला पुढे जाण्याची परवानगी द्याल. त्या दिवसानंतर माझं संपूर्ण रुटीन बदललं. मी आता पूर्णपणे परीक्षेवर लक्ष केंद्रित करू लागले. वेळ पुढे सरकत होता आणि अभ्यास आता माझ्यासाठी वैयक्तिक झाला होता. आणि मग परीक्षेचा क्षण आला. प्रत्येक पेपरसाठी मी दिवसरात्र मेहनत केली. माझ्याकडे परतण्याचा मार्ग नव्हता, चुकण्याची संधीही नव्हती. मी माझ्या वडिलांच्या डोळ्यातल्या चिंता आणि आईच्या सुरकुतलेल्या हातातील काळजीचा भ्रम मोडू इच्छित नव्हती. मला त्यांना समाजात तो सन्मान मिळवून द्यायचा होता ज्याचे ते खरेच हक्कदार होते. एकामागून एक परीक्षा संपत गेली. आई वडील दररोज माझ्यासाठी प्रार्थना करत होते. पेपरसाठी मला निरोप देत होते. परीक्षेचा शेवट झाला आणि आता फक्त निकालाची वाट पाहणं बाकी होतं. मला माहीत होतं, माझ्या यशाची वाट माझ्या आईवडिलांशिवाय कुणीच पाहत नव्हतं. आणि अगदी तसंच झालं. निकाल आला आणि माझ्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागले. माझं यश हाती लागलं होतं. माझी मेहनत फळाला आली होती. माझ्या आईवडिलांना आता धीर मिळाला होता. माझी IPS ऑफिसरसाठी निवड झाली होती. जेव्हा मी घरी जाऊन ही बातमी दिली तेव्हा आईवडील आनंदाने नाचू लागले. त्यांनी मला मिठी मारली, प्रेमाने धरून टाकलं, आशीर्वाद दिले आणि तो आशीर्वाद माझ्या आयुष्यातला सर्वात मौल्यवान ठेवा ठरला. आता वेळ होती माझ्या मुलाखतीची. काही आठवड्यांनी इंटरव्ह्यू झाला. मला अनेक प्रश्न विचारले गेले आणि मी सर्व प्रश्नांना आत्मविश्वासाने उत्तरं दिली.
मला त्या मुलाखतीत पास घोषित केलं गेलं. माझं स्वप्न, आयुष्यातलं सर्वात मोठं स्वप्न, आता खरं झालं होतं. मी घरी परतले आणि वडिलांचा हात हातात घेत म्हणाले, बाबा, आता या थकलेल्या हातांनी तुम्हाला काही करायची गरज नाही. आता तुमची मुलगी इतकी सक्षम झाली आहे, ती तुम्हाला आता कधीही मेहनत करू देणार नाही. तुमचं ते स्वप्न जे तुम्ही वर्षानुवर्ष पाहत होतात, आज तुमच्या लेकीने पूर्ण केलं आहे. वडिलांनी मला आशीर्वाद दिला. तो क्षण काही वेगळाच होता. आम्ही तिघही रडत होतो. आम्ही अनेक महिने मसुरी शहरात राहिलो, जिथे मी बहुतांश वेळ माझ्या अकॅडमीत आणि वडिलांच्या जवळ होते. त्या दिवशी मी प्रथमच माझ्या वडिलांनी आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या. त्या क्षणी मला जाणवले की माझ्या आयुष्याचं ध्येय पूर्ण झालं आहे, पण अजून काहींचा हिशोब बाकी होता. त्या लोकांशी ज्यांना आमच्याशी काही ना काही अपेक्षा होती, ना काही देणं घेणं. मोहितच्या ईशानंतर आमचे नातेवाईक अक्षरशः जल्लोषात बुडाले होते. सर्वजण सोशल मीडियावर फोटो अपलोड करत होते, त्याला शुभेच्छा देत होते. आता आम्हाला आमच्या मूळ शहरात परतायचं होतं. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो, तेव्हा आमच्या जुन्या छोट्याशा घरात परत आलो. आज माझ्या यशाचा दिवस होता. मी IPS ऑफिसर म्हणून माझ्या शहरात परत आले होते. शहरात एक मोठा कार्यक्रम आयोजित केला गेला होता, ज्यात मोहितलाही आमंत्रित करण्यात आलं होतं. काही सरकारी अधिकारी, नेते आणि मोठमोठे अधिकारी तिथे येणार होते. तसेच आमचे काही नातेवाईकही त्या कार्यक्रमाला आमंत्रित होते. मी वडिलांना सांगितलं, आपण तिथे जाऊ आणि यावेळी आपण कोणाचा तमाशा होणार नाही. वडील काही बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांच्या डोळ्यात काहीतरी होतं. शांततेतून खूप काही बोलत होतं. आता त्यांना कळालं होतं की काळ बदलला आहे. संध्याकाळी आम्ही त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो. एक मोठं हॉटेल होतं. दारावर गर्दी होती. पाहुणे आणि सुरक्षा व्यवस्था दोन्ही कडक. आम्ही दाराजवळ पोहोचलो तेव्हा एका सुरक्षा रक्षकाने हात वर करून आम्हाला अडवलं. त्याने आमची ओळख पटवण्यासाठी ID कार्ड मागितलं. मी माझ्या पर्समधून ID काढून दिले. त्याने ते पाहिलं आणि ताबडतोब सरळ उभा राहून सॅल्यूट केला. म्हणाला, वेलकम मॅडम, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. वडिलांनी त्याच्याकडे आनंद आणि आश्चर्याने पाहिलं. मी फक्त त्यांच्या हातात हात घेतला आणि म्हटलं, आपण आत जाऊया. आत गर्दी होती. काही लोकांनी मला ओळखलं, काहींनी अंदाज बांधला, पण ज्यांनी ओळखलं त्यांच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य लपलं नाही. मोहित स्टेजवर उभा होता. काकू खुर्चीवर बसलेल्या होत्या. त्यांनी आम्हाला पाहिलं आणि त्यांच्या कपाळावर आढ्या उमटल्या. त्यांनी लगेचच गार्ड्सकडे इशारा केला की हे लोक इथून बाहेर टाका. एक गार्ड आमच्याकडे आला. वडिलांनी एक पाऊल मागे घेतलं, पण मी तिथेच उभी राहिले. गार्ड जवळ आला. त्यातलाच एक जण मला ओळखत होता. तो थांबला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, मॅडम, आपण इथे कसे? आम्हाला सांगितलं नव्हतं की आपण येणार आहात. दुसऱ्या गार्डनेही सॅल्यूट केला आणि मग भर सभागृहात गोंधळ माजला की IPS मॅडम आल्या आहेत. तिथे एक प्रकारचं अफरातफरीचं वातावरण निर्माण झालं. संपूर्ण हॉल क्षणभर जणू थांबून गेला होता आणि हेच आमच्यासाठी ओळखीचा एक स्फोट ठरलं होतं. सगळ्यांनी आमच्याकडे पाहिलं. मोहित पुटपुटायला लागला, काय बकवास आहे, ही कशी काय IPS बनू शकते? एक बाई म्हणाली, अगं ही तीच मुलगी आहे ना, भूमिका. तेव्हा मोहित माझ्याकडे पाहत पुढे आला आणि म्हणाला, तू तर काही सांगितलंच नाहीस. मी हसून उत्तर दिलं, कधी संधीच मिळाली नाही तुला सांगायची. काकी लगेच म्हणाली, हे सगळं खोटं आहे. एक टेलरची मुलगी IPS कशी काय होऊ शकते? मी त्यांच्याकडे पाहून शांतपणे म्हणाले, तुम्हाला विश्वास बसत नसेल, पण आता तो ठेवावा लागेल. तिथे उपस्थित सगळे लोक अचंबित झाले होते.
वडील माझ्याकडे पाहत स्वतःलाच समजावण्याचा प्रयत्न करत होते की ही त्यांचीच मुलगी आहे, जिचा आता सर्वजण सन्मान करत आहेत. मोहित म्हणायला लागला, जर हे सगळं खरं असेल तर तू आधी का नाही सांगितलंस? मी उत्तर दिलं, कारण जेव्हा ओळख स्वतः बोलते तेव्हा ओळख करून देण्याची गरजच राहत नाही. सगळे लोक म्हणू लागले की हीच ती नवीन IPS ऑफिसर आहे जी यावर्षी निवडली गेली आहे. काही लोक वडिलांकडे वळून म्हणाले, आम्ही तुमच्या मुलीला ओळखतो. मी त्यांचं वाक्य अडवत म्हणाले, नाही, तुम्ही कधीही मला ओळखायचा प्रयत्नच केला नाही. तिथे उपस्थित सगळे लोक माझे फोटो घेऊ लागले. मला स्टेजवर नेलं जात होतं. मी माझ्या वडिलांचा हात धरला आणि स्टेजपर्यंत गेले. आज मी मोहितपेक्षा मोठ्या पदावर होते. मला ती प्रतिष्ठा दिली जात होती जी मी आयुष्यभर स्वतःलाही दिली नव्हती. मग एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्याने जोरात माईकवरून घोषणा केली, सर्व पाहुण्यांना कळवण्यात येतंय की IPS मॅडम भूमिका गुप्ता आज आपल्या सोबत आहेत, ज्या यावर्षी आपल्या शहराच्या IPS ऑफिसर बनून आपल्या शहराचं नाव उज्ज्वल केलं आहे. सगळ्या लोकांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि काही लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली. मोहितने आपली नजर खाली झुकवली. त्याच्या डोळ्यात लाज स्पष्ट दिसत होती. मी स्टेजवर एक साधा छोटं भाषण दिलं आणि वडिलांच्या सोबत परत निघाले. निघताना मोहितने शेवटी धैर्य करून माझ्याशी हस्तांदोलन केलं. मी माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हटलं, बाबा, तुम्ही जो संयम ठेवला होता आज तोच संयम फळाला आलाय. सगळे लोक माझ्या भोवती फिरत होते. मीडियावालेही माझे फोटो घेत होते. तिथे उपस्थित एक महिला अधिकारी मला चांगलीच ओळखत होती. ती जवळ आली आणि म्हणाली, आजच्या या फंक्शनमध्ये तू आमच्यासोबत आहेस याचा खूप अभिमान वाटतो. जेव्हा आम्ही घरी पोहोचलो तेव्हा मोहित आमच्या घरी आला आणि म्हणाला, तू इथपर्यंत कशी पोहोचली? मी शांतपणे उत्तर दिलं, कारण तू कधी पाहण्याचा प्रयत्न केला नाहीस की मी यशस्वी होत होते. आई वडील खूप आनंदी होते आणि त्यांना आज माझा खूप अभिमान वाटत होता. असं जाणवत होतं जणू त्यांच्या मनावरचं अनेक वर्षांचं ओझं हलकं झालं होतं. थोड्या वेळाने काकीही आमच्या घरी आल्या. त्यांनी नम्रपणे सांगितले, बेटा, मी तुझ्याकडे माफी मागायला आले आहे. मला खूप लाज वाटते. मला नेहमी वाटायचं की तू काहीच करू शकणार नाहीस. आम्हाला काय माहीत होते की वेळ इतका बदलू शकतो. मी हसून उत्तर दिलं, वेळ बदलला नाही काकी, वेळेने फक्त तुम्हाला आरसा दाखवलाय. आता माझी ओळख कोणत्याही नावावर अवलंबून नव्हती. माझं स्थान स्वतः बोलत होतं आणि हे स्थान मिळवण्यासाठीची लढाई खूपच कठीण होती. वडील काही बोलू पाहत होते, पण त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद दिला. दुसऱ्या दिवशी ऑफिसला पोहोचताच माझ्या टेबलवर मोहितची फाईल ठेवलेली होती. एका अंतर्गत चौकशीची फाईल, ज्यामध्ये त्याच्या वागणुकीबाबत काही तक्रारी होत्या आणि त्यावर कारवाई सुरू झाली होती. मी ती फाईल उघडली, सगळा रेकॉर्ड नीट पाहिला आणि पूर्ण दिवस त्यावर काम केलं. आता हे प्रकरण माझ्यासाठी वैयक्तिक नव्हतं. एका शासकीय अधिकाऱ्याच्या नात्याने माझा निर्णय त्याच्या करिअरशी जोडला गेला होता. संध्याकाळी मी कमिशनर साहेबांना फोन लावून सांगितले, सर, तुम्ही मोहित गुप्ताची रिपोर्ट लवकर पूर्ण करायला सांगितली होती. ती पूर्ण झाली आहे. मी तुम्हाला ईमेल करते. त्यांच्या बाजूने उत्तर आलं, तू खूप चांगलं काम केलं आहेस. हे प्रकरण खूप महत्त्वाचं आहे. काही गैरफायदेशीर आढळल्यास कारवाई करण्यात अजिबात मागे हटू नकोस. मी उत्तर दिलं, सर, कायदा सगळ्यांसाठी सारखाच आहे. फोन ठेवल्यानंतर मी रिपोर्ट फायनल करून ईमेल केली. पुढच्या दिवशी मोहित माझ्या ऑफिसमध्ये आला. काही बोलण्याआधीच तो समोरच्या खुर्चीवर बसला आणि म्हणाला, भूमी, तू कमिशनरला रिपोर्ट पाठवलीस? मी थेट उत्तर दिलं, हो मोहित, ते माझं कर्तव्य होतं. मी कुणाची बहीण, मुलगी किंवा कझिन होण्यापूर्वी एक अधिकारी आहे. तो काही क्षण शांत होता. मग हळूच म्हणाला, मी नेहमी तुला कमी समजत होतो, पण आज समजलं
की खरी ताकद काय असते आणि त्याची किंमत काय असते. मी म्हणाले, तू कधी जबाबदारीला गांभीर्याने घेतलं असतंस तर आज ही वेळ आली नसती. तो खूप लाजला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो उठून माझ्या पायाजवळ बसला आणि म्हणाला, प्लीज, मी तुझी माफी मागतो. मी कमिशनर साहेबांकडे जाऊनही माफी मागेन. माझं करिअर, माझे आई वडील सगळं माझ्यापासून निघून जातील. मी हाताच्या इशाऱ्याने मोहितला उठायला सांगितलं आणि म्हणाले, नोकरी तुझी आहे, इज्जत तुझ्या आईवडिलांची आहे. खरंच माफी मागायची असेल तर तिथे जा जिथे तू सगळ्यात जास्त दुखावला आहेस. तो नंतर वाकून गप्पच निघून गेला. त्याच संध्याकाळी आमच्या घराच्या दारावर टकटक झाली. आईने दरवाजा उघडला. समोर काकी उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. त्यांनी नम्रतेने सांगितले, मी तुमच्यासमोर हात जोडते. भूमिकाला सांगा ना की माझ्या मुलाची नोकरी वाचव. त्याच्याकडूनही चूक झाली आणि आमच्याकडूनही. आम्ही तुम्हाला कधी समजूनच घेतलं नाही. कृपया आम्हाला माफ करा. मोहितचं सगळं आयुष्य धोक्यात आलं आहे. तो आतून तुटून गेलाय. वडिलांनी शांतपणे त्यांचं बोलणं ऐकलं. मग हळूच म्हणाले, आम्ही तुमच्याकडे कधी सन्मान मागितला नाही, फक्त दुर्लक्षित केलं. पण तुम्हाला वाटतं का की आम्ही तुमच्या तोलामोलाचे नव्हतो? काकी म्हणाल्या, भाऊजी, आमचा विचार छोटा होता, पण भूमीने आज सगळं बदलून टाकलंय. कृपया माफ करा आणि आमच्या मुलाची नोकरी वाचवा. वडिलांनी माझ्याकडे पाहिलं. मी शांतपणे उभी राहून सगळं ऐकत होते. त्या म्हणाल्या, बेटा, मी तुझ्या वडिलांना जेव्हा जेव्हा बोलत गेले, आज ते सगळं माझ्या मुलापुढे येऊन उभं राहिलं आहे. तू आमचं डोकं खाली घालायला लावलं, पण जर हे झुकणं आमचा पराभव दाखवत असेल तरी आम्ही ते स्वीकारायला तयार आहोत. दुसऱ्या दिवशी मोहित पुन्हा माझ्या ऑफिसमध्ये आला. यावेळी त्याच्या डोळ्यात पाणी होतं आणि त्याच्या वागण्यात एक बदल दिसत होता. तो म्हणाला, मी माझा अहंकार बाजूला ठेवून विचार केला, जर तू मला एक संधी दिलीस तर मी स्वतःला सिद्ध करेन. मी त्याच्यासमोर फाईल बंद करत म्हणाले, तुला तुझी इज्जत परत मिळवायची असेल तर आता शिफारशींनी नाही तर माणूस बनून मिळवावी लागेल. हा क्षण त्या सगळ्या क्षणांचं उत्तर होता जेव्हा आम्हाला कमी लेखलं गेलं. आमच्या स्वप्नांची थट्टा केली गेली. आज सगळं उलट झालं होतं आणि माझ्याकडे ताकद होती. ही तीच ताकद होती जी त्याग, वेळ आणि संयमाच्या बदल्यात मिळवली होती. ऑफिसमध्ये शांतता होती. फाईल बंद झाली होती. चौकशी पूर्ण झाली होती आणि आता फक्त रिपोर्टनुसार निर्णय बाकी होता. मला माहीत होतं की मोहित आता स्वतःला एक चांगला अधिकारी बनवण्यासाठी झगडेल, पण गेलेल्या गोष्टी विसरता येणं शक्य नव्हतं. दुपारी कमिशनर साहेबांचा मेसेज आला. त्यांनी लिहिलं, कोणती शिफारस आली असेल तर नक्की सांग, पण रिपोर्ट दमदार हवा. मी उत्तर दिलं, सर, रिपोर्ट आधीपासूनच सत्यावर आधारित आहे. आता ते नातेवाईक जे पूर्वी आमची चौकशीही करत नसत, आता आम्हाला घरी बोलवू लागले होते. त्यांच्या बोलण्यात गोडवा आला होता. सगळे म्हणू लागले की तुमच्या मुलीने खरोखर नाव कमावलं आहे. काकीही म्हणाल्या, भूमी बेटा, तू खूप मोठं काम केलं आहेस. आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. मी हळूच उत्तर दिलं, गर्व तुम्हाला याचा असायला हवा की तुम्ही तुमचं वागणं बदललं. मोहित मान खाली घालून बसलेला होता. काकी त्याच्या शेजारी बसल्या होत्या. मी म्हणाले, रिपोर्ट खरा आहे. चूक फक्त तुमच्या मनातली होती. वडिलांनी लगेचच तो विषय हलक्या फुलक्या शब्दात सांभाळून घेतला. बेटा, आपण सगळेच माणूस आहोत. आपल्याकडून चूक होणं साहजिक आहे, पण जो काळ निघून गेला आहे त्याला दोष देऊन नव्हे तर माफी मागून सुधारता येतं, असं काकींनी सांगितलं. मी माझं बोलणं पुढे चालू ठेवलं आणि म्हणाले, आता पुढे कुठलाही नातेवाईक जर एखाद्या दुर्बल किंवा गरीब व्यक्तीकडे कमीपणाने पाहिल तर तो आपलीच प्रतिष्ठा गमवेल. मी या कुटुंबाचा भाग आहे, पण आता मी या शहरातील मोठ्या अधिकार पदावर आहे. पुढच्या वेळी जर कुठलीही चूक झाली तर नोकरी जाईल.
मोहितने डोळे वर करून पाहिलं आणि म्हणाला, मी वचन देतो, आता मी कधीही कोणावर अन्याय करणार नाही. सगळीकडे फक्त माझ्याच चर्चा होत्या. प्रत्येकाची नजर माझ्यावर होती. मी सर्वांना पाहिलं आणि म्हटलं, हे यश केवळ माझं नाही, हे माझ्या आणि माझ्या वडिलांच्या संस्कारांचं फळ आहे. गरिबी ही कुणाची चूक नसते, पण अहंकार माणसाला संपवतो. हे शब्द बोलून मी जेव्हा बाहेर आले, तेव्हा आकाशात सौम्य वारा वाहत होता. जणू काळानेही प्रेमाने थोपटल्यासारखं वाटलं. जी दुःख, जी उपेक्षा आम्ही वर्षानुवर्षे सहन केली, जी नकारात्मक टिप्पणी आम्ही ऐकल्या, त्या आता सगळ्या कौतुकात बदलल्या. आता सगळे लोक आमच्याकडे सन्मानाने पाहू लागले होते. मी आता फक्त कुणाची मुलगी राहिले नव्हते, तर माझ्या स्वतःच्या ओळखीची मालकीण झाले होते. आता प्रत्येक निमंत्रणात माझं नाव सगळ्यात आधी यायचे आणि मी प्रत्येक कार्यक्रमात सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहत असे. पण माझ्या आतला तोच जुना जाज्वल्य आत्मा आजही होता. कारण जर कधी माझ्या एखाद्या निर्णयामुळे एखाद्या लाचाराचं डोकं खाली झुकलं, तर माझ्या खुर्चीची काहीच किंमत उरत नाही. त्या दिवसानंतर वडील जेव्हा त्यांची जुनी शिलाई मशीन पाहायचे, तेव्हा हसून म्हणायचे, ही मशीन जुनी झालीये, पण जिने यावर बसून काम केलं, ती आता संपूर्ण शहराची आशा आहे. मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करते, अगदी तशीच जशी कधी काळी अभ्यासावर करत होते. आज माझे आईवडील अभिमानाने आणि सन्मानाने जगत आहेत. भूमिकाची ही कहाणी समाजाला शिकवते की गरिबी किंवा उपेक्षा माणसाच्या क्षमतेला अडवत नाही, तर त्याचा जाज्वल्य संकल्पच त्याची खरी ओळख बनवतो. भूमीने आपल्या वडिलांच्या शांत बलिदानांना आणि आईच्या विश्वासाला स्वतःची शक्ती बनवलं. काकींनी दिलेले टोमणे प्रेरणेत बदलले आणि सिद्ध केलं की स्वप्न झोपेत नाही, तर जागेपणे पाहिली जातात. ही कथा समाजाला दाखवते की दुसऱ्याला कमी लेखणं किंवा त्याच्या मेहनतीची थट्टा करणं ही आपल्या संकुचित विचारांची लक्षणं आहेत. नातेसंबंध पैसे किंवा प्रतिष्ठेवर नाही, तर कर्तव्य आणि आदरावर टिकून असतात. खरी यशस्वी व्यक्ती तीच असते जी इतरांना प्रेरणा देते आणि समाजात सन्मान व समानता निर्माण करते. आपल्याला प्रत्येक व्यक्तीच्या मेहनतीचा सन्मान केला पाहिजे, कारण प्रत्येक माणसात काहीतरी मोठं करायची क्षमता असते. तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमची ही कथा आवडली असेल. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.